हॅलो गाईज, तर माझी जी फ्रेंड आहे प्रियंका गटे, तिचं हे म्हणजे तिचा हा गावच आहे, हा एरिया ती ह्याच साईडची आहे. सो तिने सजेस्ट केलेलं की इथे वेलेश्वर म्हणून महादेवांचं मंदिर आहे, ते आपण चाललो आहे. तर ऑन द वे इथे छान एकदम बघा किती भारी आहे वातावरण. ऊन आहे माइंड मी, ऊन आहे बट हिरवळ वगैरे एकदम मस्त. तर जातो थोडं पाण्याच्या इथे, फोटोज व्हिडिओज घेतो आणि तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. अवताराला इग्नोर करा यार, थकलोय खूप, भूक लागली आणि झोप पण नाही आहे. रात्रभर जागलो आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये, सो इग्नोर दॅट. हॅलो गाईज, तर आपण इथे पोहोचलेलो आहोत वेलेश्वरला. इथे यायचा जो वरचा रस्ता आहे हा खूप स्टीप स्लोपवाला आहे. सो त्या रस्त्यातनं येताना थोडी भीती वाटली, बट महादेवांच्या कृपेने नीट आलो. हे कुरवंडीमध्ये येतं, गटेचं नेटिव्हच आहे, तर ती सतत येते. इथून मग आता आपण दर्शन घ्यायला जाऊ. चल. आपण मागे वेलेश्वर महादेवांच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि वाव, हे बघा मागेच हा मंदिर आहे आणि काय व्ह्यू आहे. एकदम नदी ओढे दिसत आहेत आणि इतकं छान पर्वत रांगा, एकदम भारी व्ह्यू आहे. ऊन का माहिती का असं येतोय मध्ये मध्ये, बट नाईस लोकेशन, नाईस, एकदम भारी. थोडंसं रोड जो आहे तो न्यू ड्रायव्हरसाठी नाही आहे, थोडंसं तुम्हाला सांभाळून यायला लागेल, बट it is worth it. कारण आम्ही सकाळी पासून उन्हात ट्रॅव्हल करतोय, जेवलो पण आता 3 वाजता, सो खूप जास्त डिहायड्रेट झालेलो. सो आता इथे हा जो रेस्टॉरंट आहे चांगलं होतं, इथे जेवलो फायनली आणि मग आता बसू गाडीत. सेकंड ट्रिप ऑफ 2025 सक्सेसफुली डन विथ नो कलेश.